निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो हॅलो. नमस्कार ताई. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. बोला ताई. स्वामी समर्थ ताई. हा, मी काय म्हणते, मला अनुभव शेअर करायचा होता ताई. हा, बोला ना ताई. कुठून बोलताय? मी नागपूरवरनं बोलते. अरे वा. नाव सांगत आहे? मी नाव नाही सांगत. बरं बरं. काय अनुभव आला ताई? ताई, मी म्हणजे माझी मुलगी थोडी बाहेर शिकते. मुलीच्या करिअरसाठी ऍक्च्युअली म्हणजे सेवा घेतलेली होती. कोणाकडनं घेतलेली ताई? आपली सीमाताईंकडनं. हा 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 हा. सीमाताईंना थोडं मेसेज वगैरे केले होते, तर त्यांनी सांगितलेलं होतं की 3 श्री गुरुचरित्र पारायण करा. अच्छा. आणि म्हणजे रोज घोर कष्टोद्धरण स्तोत्र म्हणा म्हणे एक वेळ. मग त्यानंतर मी ती सेवा सुरू केली. म्हणजे पहिलं श्री गुरुचरित्र पारायण झालं आणि अगदी म्हणजे व्यवस्थित नीटनेटकं सुरू होतं. दुसरं ज्यावेळेस म्हणजे नवरात्रापासून विजयादशमीच्या दिवशी दसऱ्याला दुसरं श्री गुरुचरित्र पारायण केलं. तर त्यावेळी अचानक काय झालं की माझ्या मिस्टरांचं म्हणजे त्यांना पण गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे, मला पण आहे. दोघं पण आम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहे. पण मिस्टरांचं थोडं सिनियरिटी आणि प्रमोशन साठी केस सुरू होती. म्हणजे ती केस होती 96 पासून स्टार्ट. आणि त्यांना रेग्युलर वगैरे मग ते 2011ला वगैरे झालेले होते. पण ते सिनियरिटी आणि एरियासाठी थोडं होतं केस सुरू होती. तर नेमकं ज्यावेळेस मी दुसरं श्री गुरुचरित्र पारायण केलं ना, त्यावेळेस म्हणजे ते मॅटर काही लागतच नव्हतं. दुसरं ज्यावेळेस श्री गुरुचरित्र पारायण केलं त्यावेळेस अचानक पहिल्या दिवशी त्या वकिलांचा फोन आलेला आहे की म्हणे तुम्ही म्हणे म्हणजे 10 मिनिटाच्या आत ऑफिसला या म्हणे, भेटायला ताबडतोब तुमचं काम करायचं आहे म्हणे, यावेळेस मॅटर आपल्याला लावायचंच आहे म्हणे. मग हे पण खूप खुश झाले की अरे, जे काम आपण 7 ते 8 वर्षात आपलं होऊ नाही शकलं ते नेमकं अचानक कुठलंही कारण नसताना असं कसं बा म्हणजे हे झालं. मग मी त्यांना म्हटलं की नाही, आपण आरती वगैरे करून घेऊ आणि मग तुम्ही जावा वकिलांना भेटायला. ते म्हणाले की ठीक आहे. मग आरती केली तर आरतीमध्ये मिळताही म्हणजे करताना एवढे मोठे मोठे फुलं मी तुम्हाला पाठवलेलं आहे. म्हणजे तिन्ही बाजूने अगदी बेढे पकडून असे खूप मोठे मोठे फुल तयार झाले. मग आम्ही दोघं पण म्हणजे आरती केली, ते गेले भेटायला. मी घरी आपला स्वयंपाक वगैरे केलेला. त्यानंतर ते आले, ते म्हणाले की 1-2 महिन्यात आपली डेट लागून जाईल आणि पूर्ण मॅटर डिसाईड होईल म्हणे. मी म्हटलं ठीक आहे. त्यानंतर दिवाळी आली, 2 महिने तसेच लोटून गेले, काहीच कुठलंच म्हणजे हे नव्हतं. मग काय म्हणते, दिवाळी झाल्यानंतर डिसेंबरला मी तिसरं परत श्री गुरुचरित्र पारायण सुरू केलं. म्हटलं चला बा, आपलं व्हायलाच पाहिजे काहीतरी म्हणून. आणि नेमकं त्याच वेळेस मिस्टरांचं पण हे आलेलं, मी तिसरं केलं. पण तिसरं पण यायला म्हणजे थोडंसं सुरूच होतं. पण ज्यावेळेस मग नेमकं 19 जानेवारी 2024 ते मॅटर लागलं अचानक. कुठलंही काही कारण नव्हतं. म्हणजे माझं घोर कष्टोद्धरण स्तोत्र ते सुरू होतं आणि आपलं गुरुचरित्र पारायण सुरूच होतं. आणि ते असताना 19 जानेवारी 2024 लागलं. यांना खूप आनंद झाला की चला आपला आज मॅटर डिसाईड होईल. पण त्या दिवशी काही ते डिसाईड झालंच नाही पुन्हा. म्हणजे तारीख पे तारीख असं सुरूच होतं नेमकं. मग काय झालं की मी केंद्रे दादांना मग तेच म्हणाले, मिस्टर नेहमी म्हणायचे की तू एवढं गुरुचरित्र पारायण करते, स्वामी चरित्र सारामृत करते, परत तुझं बाहेर अपडाऊन, तर तुझी तब्येतीवर परिणाम होतो, तू कशाला एवढं करते बा माझ्यासाठी किंवा मुलींसाठी, म्हणजे जे होईल ते व्हायचंच असतं बा. असं ते नेहमी म्हणजे कधी चिडायचे की बा तू 4 वाजता उठते, तुला बाहेर गावी एवढं 50 किलोमीटर अपडाऊन असतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला नेहमी रागवत राहायचे. म्हटलं नाही तुम्ही रागवा, पण माझं कधी ना कधी यश मला मिळेलच. बरोबर. मग काय म्हणते, मी 4थं श्री गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली आणि केंद्रे दादांना पण फोन केला मी. तर ते म्हणाले की ताई, तुमचं काम 101% होणारच आहे म्हणे. तुम्ही फक्त 11 म्हणे माई श्री स्वामी समर्थ जप, 11 माई घोर म्हणजे 11व्या घोर कष्टोद्धर स्तोत्र आणि 11व्या तारक मंत्र हे सुरू करा म्हणे. म्हटलं ठीक आहे. जे 19 जानेवारी झालं. मग 19 जानेवारी नंतर 9 जानेवारी 2024 पुन्हा मॅटर लागलं.
पण त्या पण दिवशी पुन्हा तारीखच झाली. अरे म्हणजे ते मॅटर म्हणजे 90 वर लागलेलं होतं. पहिल्या वेळेस 105 ला लागून पण मॅटर लागलं होतं नंबरवर. पण एनआयटीचे जे जज होते म्हणजे वकील होते ते वकील तयार नव्हते लावायला मॅटर. ते म्हणाले की अरे यार माझी इच्छा नाही आज नाही लाव पुढल्या वेळेस लाव. मग असं तारीख पे तारीख मग पुन्हा मन नाराज झाला हे पुन्हा माझ्यावर चिडले की तू असं तसं. मग नेमकं काय झालं या 15 जानेवारीला 2000 म्हणजे 15 फेब्रुवारीला पुन्हा मॅटर लागला लगेच 6 दिवसाने आणि तो दिवस होता गुरुवार. अरे वा. मग हे म्हणायचे की अरे गुरुवार आहे पण ते नेहमी म्हणायचे की अरे गुरुवारला माझे काही काम होत नाही. मी म्हटलं नाही एक तर त्या दिवशी माझी स्कूलची पण पिकनिक होती त्यामुळे मी सकाळीच आपली पूजापाठ सगळं करून निघून गेली आणि मी ज्यावेळेस आमचं पिकनिक असल्यामुळे यांना आपलं फराळाचं वगैरे सगळं करून आणि आज गुरुवार आहे म्हटलं आज तुमचं काम 101% होणारच आहे म्हटलं बिलकुल म्हणजे हमखास मी गॅरंटीनी म्हटलं. आणि असंच काय म्हणते म्हणजे आमचं वॉटर पार्क मध्ये होतं तर वॉटर पार्क मध्ये होत असताना मला एकच्या दरम्यान असं साक्षात्कार झाल्यासारखं झालं की तुझं काम मी केलेलं आहे. तू म्हणजे असं बिलकुल हेच अगदी की तुझं काम झालेलं आहे तू मिस्टरांना फोन लाव. तर मी आपलं असं नामस्मरण असं करतच होती आणि मग वॉटर पार्क मधनं निघाल्यानंतर लगेच 1:20 ला मी बाहेर निघाली. लॉकर्स मधनं पटकन कपडे वगैरे चेंज केले. लॉकर्स मधनं मोबाईल घेतला तर पाहिलं तर मिस्टरांचे 5 कॉल होते. 5 कॉल असल्यामुळे मग काय म्हणते मी अगदी लगेच त्यांना केला. तर म्हणे अरे तू कुठे होती तुझं मॅटर डिसाईड झालं म्हणे आणि आपल्याला पूर्ण 26 वर्षापासूनची सिनियरिटी सर्व्हिस आणि बॅक वेजेस पूर्ण आणि प्रमोशन सहित त्यांनी 2 महिन्याच्या आत ऑफिसला द्यायचं ऑर्डर दिले म्हणे. बाप रे. म्हणजे मी मुलीसाठी सेवा घेतली ताई आणि मिस्टरांचं माझं जे 26 वर्षापासूनचं मॅटर होतं ना ते डिसाईड झालं. त्याचा पूर्ण निकाल लागला ना. हा त्याचा पूर्ण निकाल आता म्हणजे ती हायकोर्टात केसेस म्हणजे डिसमिस करून टाकली त्यांनी जजनी की तुम्ही यांना जेव्हा 26 इयर्स त्यांच्या केसला होऊन गेलेले आहे तुम्ही हे काय बरं त्यांना त्रास देऊन राहिलेले आहे. आणि असं यांचा तिघांचा ग्रुप होता. तर तिघांना पण ते मॅटर म्हणजे पूर्ण लागू झाला आणि सरळ म्हणजे ऑफिसला त्यांनी ऑर्डर दिले की 2 महिन्याच्या त्यांची पूर्ण रिकव्हरी करा पेन्शनेबल सर्व्हिस द्या यांना सगळं आणि सर्व जर नाही जर झालं तर मग तुम्ही कंटेम ऑफ कोर्ट परत करू शकता. असं झालेलं आहे म्हणजे या 15 तारखेला बरोबर अगदी गुरुवारच आला. गुरुवारच आला. हो ना तेच तर. कारण आमच्याकडे कसं की माहेरी पण स्वामींचं मी जवळपास 30 ते 35 वर्षापासून सेवा करते. एवढे वर्ष. म्हणजे माहेरी पण तेच आहे स्वामींचंच आहे. अरे वा. हो आणि आता पण हेच मग दादांना पण मी त्या दिवशी फोन केलेला केंद्रीय दादांना तर ते बोलले की नाही ताईंसोबत अनुभव शेअर करून घ्या म्हणाले. आणि सीमाताईंना पण म्हणजे मेसेज वगैरे केले मी. प्रदीप दादांच्या ना सीमाताई. सीमाताई कुठल्या आपल्या सीमाताई प्रदीप दादा. बरोबर. तर त्यांना पण मी मेसेज वगैरे केला. आता फक्त तेच पैसे मिळायचे आहे. त्यांनी 2 महिन्याचा जवळपास ती निघेल 25-30 लाखाची पण रिकव्हरी. अरे वा. कारण एकदम यांचं म्हणजे क्लास टू क्लास 1चं प्रमोशन होईल. बघा तेच. तेच खूप करताय. श्री स्वामी समर्थ ताई. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.